श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जानेवारी रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, काय करायचं नाही आणि रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू जाऊ द्यायचं आणि ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, त्यामागे महत्त्व काय आहे. तसेच बघा, रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, हे संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यामध्ये बघा, खरंच सूर्यांचं किती स्थान आहे. असं आपल्याला वाटतं बघा, काही नाही, सूर्य उगवला, उजेड झाला, सूर्य गेला की अंधार होतो, रात्र होते. पण हेच विचार करा, जर सूर्यदेव जर आपल्या आयुष्यात नसतील तर आपल्या संपूर्ण आयुष्य हे अंधारात जगावं लागलं असतं. आणि त्यामुळेच सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्त्वाचं स्थान आहे. आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे, आपण सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे आपल्याला इच्छित फलप्राप्ती जी आहे ती होत असते. मनामध्ये कोणती इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरा करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय फायदा होतो. आरोग्य सुधारतं, शारीरिक मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्यप्राप्ती होते, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमी दिवशी केली जाते. बघा, रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. आणि बघा, पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्यकिरण पृथ्वीवर पडली होती. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यातले मोठे काही पाप आपल्याकडून झालं असेल तर त्यापासून मुक्ती मिळते. गंभीर आजारांपासून आपल्याला, रोगांपासून मुक्ती मिळते. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बघा, सूर्यनमस्कार आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचे आहेत. आणि अंघोळीनंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं. तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. तुम्ही गॅलरीमधून, बाल्कनीमधून, तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर अंघोळ झाल्यानंतर कपडे घालून तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून, बाथरूममध्ये सुद्धा पूर्वेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता सूर्याला. तर बघा, पण या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सूर्यांना अर्घ्य द्यायचं. बघा, रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो. सूर्यदेव हे या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि या दिवशी बघा, सूर्यदेवांना महत्त्व आहे. त्याचबरोबर सूर्यदेव रथामध्ये बसलेले असतात, त्यामुळे रथाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे त्याला रथसप्तमी असं म्हटलं जातं. या दिवशी दूध उतू जाऊ द्यायचं असतं, ते खूप शुभ मानलं जातं. आता बघा, दूध कसं उतू जाऊ द्यायचं हे मी तुम्हाला सांगते. आपण बघा, एरवी आपण महिला ज्या आहेत की दूध उतू गेलं की खूप चिडचिड करतो, किंवा आता सगळं ते घाण झालं आहे, ओटा घाण झालं आहे, ते साफ करायला कंटाळा येतो. आणि असं होऊ नये, दूध उतू जाऊ नये असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण रथसप्तमीच्या दिवशी अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला उतू घालवायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे दूध उतू घालवायचं. तर बघा, अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी सगळ्यात अगोदर बघा, तुम्ही एक तवा घ्या, तुम्ही समिधा घ्या, शेणाच्या गोवऱ्या आहेत तर ते 2-3 तुकडे टाका. त्याच्यानंतर बघा,
थोडेसे तूप आहे त्याच्यावरती ते टाका आणि मग ते प्रज्वलित करा आणि त्याच्यावरती कापराचा वडा ठेवा. आणि बघा सुगड पूजन आपण जेव्हा केलेलं होतं तेव्हा ते छोटंसं जे मातीचं बोळकं भेटतं तर ते त्याच्यामध्ये दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर, तांदूळ टाकायचे. अगदी थोडं थोडं टाकायचं आणि अर्ध्यापेक्षा वरती तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आणि मातीचं भांडं जरी कुठलं असेल दुसरं तरी ते चालेल. त्यानंतर बघा हे दूध जे आहे उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल असं ठेवायचं. उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला कलवून ठेवायचं किंवा पूर्व दिशेला ठेवायचं. त्यानंतर हे समिधा प्रज्वलित करायच्या आणि दूध उतू जाईपर्यंत तुम्हाला ते तसंच जळत ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं, नमस्कार करायचा. कारण बघा हा आपण दुधाचा जो प्रसाद आहे तो अग्निदेवांना अर्पण केलेला आहे, नैवेद्य अर्पण केलेला असतो असा त्याचा अर्थ होतो. आणि उरलेलं जे दूध आहे ते चमचाभर तुम्ही घरातल्या सर्वांनी प्रसाद बनवून घ्यायचं. यामुळे बघा आरोग्याविषयी काही जर समस्या असतील, मोठे आजार असतील तर त्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. आता बघा सगळ्यात पहिलं हे व्रत कोणी करावं? पाहायला गेलं तर हे व्रत सगळ्यांनी करायचं. यांनी त्यांनी नाही असं काही नाही, सगळेजण हे व्रत करू शकतात. पण ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहांची स्थिती जी आहे ती मजबूत नाही त्यांनी हे करायचं. ज्यांना वारंवार आरोग्यासंबंधी काही समस्या निर्माण होतात त्यांनी करायचं. आणि मुलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी असतात त्यांनी देखील हे व्रत करायचं. व्रत म्हणजे काय बघा, सांगितल्याप्रमाणे सूर्यांना अर्घ्य द्यायचं, सूर्यनमस्कार घालायचा, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आणि सांगितल्याप्रमाणे पूजा करायची. पूजा मी पुढे सांगतेच आहे. अशा सोप्या पद्धतीने आणि उपवास जर तुम्हाला होत असेल, शरीराला झेपत असेल तर तुम्ही उपवास करा आणि जरी उपवास नाही केला आणि बाकीची पूजाविधी तुम्ही केली तरी चालेल. आता बघा रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची? सगळ्यात पहिलं रथसप्तमीच्या दिवशी दानाला सगळ्यात पहिलं महत्त्व आहे. गरजूंना काही दान करा, अन्न, वस्त्र. त्यानंतर बघा इतर तुम्ही काही खायच्या प्यायच्या वस्तू देऊ शकता. काहीही तुमच्या मनाला पटेल ते तुम्ही दान करू शकता यथाशक्ती. मनापासून दान करायचं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी गंगाजल टाकून अंघोळ करायची. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं, पण आपल्याला ते शक्य नसतं. म्हणून बघा गंगाजलची बाटली घरात ठेवा. कोणत्याही शुभ दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब गंगाजलचे टाका. म्हणजे यामुळे या शुभ दिवसाचा फायदा आपल्याला मिळतो आणि आपल्यातील नकारात्मकता दूर होऊन पॉझिटिव्हिटी निर्माण होते. म्हणून मी तुम्हाला सांगते गंगाजल टाकून अंघोळ करायची, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं, दान करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सप्तधान्य या दिवशी दान केलं तरी चालेल. तुम्ही काहीही धान्य, गहू, ज्वारी, बाजरी तुम्ही ते दान करू शकता. बघा या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. आता सगळ्यात पहिलं म्हणजे बघा सूर्यदेवांची पूजा कशी करायची? सूर्यदेवांना रथामध्ये बसण्याची असलेली अवस्था असते तर त्याप्रमाणे पूजा करायची. तर सूर्यदेवांचा या दिवशी जन्मदिवस असतो, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी काही फार अशी अवघड नाही, साधी सोपीच आहे. सर्वात प्रथम बघा तुळशीजवळ दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, सूर्यदेवांची रांगोळी काढायची. बघा दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे. पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जे तुम्हाला सूर्याची नावं माहिती त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मग आदित्य उदय स्तोत्र तुम्ही मोबाईलवर लावून शकता.
त्यानंतर बघा यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, सगळे मंत्र मिळतील, ते तुम्ही लावू शकता. यामुळे काय होतं, पूजा करताना वातावरण शांत राहतं, पॉझिटिव्हिटी वाढते. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावायचा. चौरंगावरती पूजा मांडणी केली तरी तुम्ही चालेल. चौरंगावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं किंवा पिवळं वस्त्र टाकायचं, दिवा लावायचा, गणपती बाप्पांची स्थापना करायची. जसं की आपण कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला गणपती बाप्पांची स्थापना करतो. त्यानंतर तुम्ही सूर्याचं ड्रॉइंग लावू शकता किंवा मग प्रिंट लावू शकता किंवा मग रांगोळी जी आहे ती पाटावर काढू शकता. 7 घोडे असलेले रथ असलेली जी प्रतिमा आहे ती तुम्ही ठेवू शकता किंवा मग तांब्याचा सूर्य असेल तर तो लावू शकता. सूर्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. तांबडं फूल मिळाले या दिवशी तर तांबडं फूल अर्पण करा. 7 धान्य ठेवायचे, तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा. 7 धान्य एकत्र करून ठेवला तरी चालेल किंवा मग 7 बोळक्यांमध्ये ते वेगवेगळं ठेवलं तरी चालेल. आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं, नमस्कार करायचा आणि आदित्य हृदय स्तोत्र त्यानंतर सूर्यकवच स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला नाही म्हणायला जमलं तर तुम्ही यूट्यूबला लावलं तरी चालेल. अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे. ती केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात आणि आयुष्यातील आजारपण जातं, हे त्याचं महत्त्व आहे. आणि सूर्यदेवांच्या कृपेमुळे घरामध्ये समृद्धी येते, जीवनामध्ये समृद्धी येते, सुखसंपत्ती येते. आता रथसप्तमीचं जसं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं, काय करायचं पूजा वगैरे, ही सगळी माहिती तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितली. आता कुठल्या चुका करायच्या नाहीत रथसप्तमीच्या दिवशी ते बघा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला मांसाहार करायचा नाही, कारण शुभ दिवशी आपण हे काही नियम पाळले गेले पाहिजेत. रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवा. वादावाद, कटकटी, भांडणं, शिवीगाळ नाही झालं पाहिजे. नंतर या दिवशी बघा इतर व्यसनं काही करायची नाही. शुभ दिवस असतो. मग या दिवशी आपण काही चुका केल्या आणि एक साईडला बघा आपण पूजा केल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यानंतर तामसिक अन्न या दिवशी बरीचशी लोकं खात नाहीत, ते म्हणजे कांदा लसूण खात नाही. पण हा नियम बघा शक्य असेल तरच तुम्ही पाळा, पण तुम्हाला मांसाहार आणि व्यसनांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. आता बघा हे छोटे छोटे हे नियम आहेत. कोणाचा अपमान करू नका, भांडण तंटा करू नका, शिवीगाळ घरामध्ये झाली नाही पाहिजे. बघा घरामध्ये कोणत्याही सणाच्या दिवशी हे बेसिक नियम पाळले गेले पाहिजे आणि हेच महत्त्वाचे नियम असतात. बघा हे जे काही नियम आहेत ते लोक एका साईडला पाळून छान जे सण असतात ते साजरे करतात आणि आपण मात्र आपल्या घरामध्ये भांडण करून या सणाला कुठेतरी गालबोट लावत असतो. तर हे अजिबात झालं नाही पाहिजे. या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची. यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला काय करायचं. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर उठून अंघोळ झाल्यानंतर सूर्यांना अर्घ्य द्यायचं आणि सूर्यांना अर्घ्य तुम्हाला तांब्याच्या भांड्यानी द्यायचं. स्टीलच्या प्लॅस्टिकच्या भांड्यानी वगैरे तुम्ही अर्घ्य देऊ नका. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यदेवांची व्रतकथा ऐकायची आहे. रथसप्तमीची व्रतकथा तुम्हाला गुगलला मिळेल ती ऐकायची. यानंतर सूर्यदेवांना दिवा लावा. त्यानंतर बघा तुम्हाला दान करायचं आहे. दानाला या दिवशी खूप महत्त्व आहे. कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही जर दान केलं तर तुम्हाला पितरांचा तुमच्या आशीर्वाद मिळतो आणि त्याचं पुण्यफल तुम्हाला मिळत असतं. हे त्यामागचं कारण असतं. मी नेहमी सांगत असते, दान यथाशक्तीने करा. अगदी 1000-500 रुपयाचं करा. तुम्ही एखाद्याला पाणी जरी पाजलं तरी ते एक प्रकारचं दान झालं आणि पाणी जे आहे ते खूप मोठ्या प्रकारचं दान मानलं जातं. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे एखाद्याला ग्लासभर जरी पाणी दिलं तरी ते खूप मोठं दान आहे. काही दान करा, ते तुमच्या मर्जीवर आहे. आणि म्हणूनच
मनापासून तुम्ही दान केलं पाहिजे. तसेच या दिवशी तुम्हाला घर स्वच्छ ठेवायचं. घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावा. छान अशी रांगोळी काढा. यामुळे आपलं घर प्रसन्न होतं. आणि बघा, मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा मेन असतो. तिथूनच नकारात्मक सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. आणि शुभ दिवसाचं फळ मिळवण्यासाठी आपण हे शुभ कार्य करणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. फार मोठ्या काही गोष्टी नाही. पूजा मांडणीसुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी साध्यासुध्या पद्धतीने ही पूजा मांडणी आपल्याला करायची. या दिवशी उपवास करत असाल तर संध्याकाळी सोडायचा तो. सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू घालवा. काही ज्या गोष्टी आहेत, चुका आहेत, त्या करायच्या नाहीत. काही गोष्टी आवर्जून करायच्या. तर ही जी काही मी माहिती तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.